जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 24 मे इसवी सन 1649 वीर बाजी पासलकर स्मृती दिन. छत्रपती शिवरायांना धनुर्विद्या शिकवणारे रणझुंजार बाजी काका पासलकर हे मोस मावळ खोऱ्याचे वतनदार. निगडे मोसे गावापासून ते सांगरुण डावजेपासून धामण ओहोळपर्यंतची 84 खेडी त्यांच्या वतनदारीत होती. अत्यंत शूर असलेले बाजी न्यायदानातही उत्तम होते. तंटे सोडविण्यात ते हुशार होते. इतिहासात बाजी पासलकर नावाच्या 2 व्यक्ती होत्या. पहिले बाजी बेलसरच्या युद्धात मरण पावले, तर दुसरे सवाई बाजी काय सावंताबरोबरच्या युद्धात मारले गेले. छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेस सुरुवात केली होती. शहाजीराजेंना पुणे जहागीर मिळाली होती. जिजाऊ आईसाहेब व शहाजीराजेंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी मावळातील एक किल्ला काबीज करावयास सुरुवात केली. तोरणा, सुभानमंगळ, रोहिडा असे किल्ले त्यांनी काबीज केले. विजापूरच्या आदिलशाही दरबारात शिवबांच्या स्वराज्य स्थापनेच्या खबरी येऊ लागल्या. शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने सन 1648 साली फत्तेखानास धाडले. फत्तेखानाने जेजुरीजवळील बेलसर येथे आपला तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळजवळील सुभानमंगळ किल्ल्यावर हल्ला करून किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपतींनी कावजी मल्हार या सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला, तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे, गोदाजी जगताप बेलसरच्या छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यांनी खानाच्या सैन्याची कत्तल केली व पुरंदरचा पायथा गाठला. फत्तेखानचा सरदार मुसेखानाने पुरंदरावर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्याचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले. बाजी पासलकर, कान्होजी जेधे, गोदाजी जगताप यांनी गनिमांची कत्तल केली. फत्तेखानचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकाला भिडले. दोघात तुंबळ युद्ध झाले. अखेरीस गोदाजीच्या वाराने मुसेखानाच्या छाताडाचा वेध घेतला व खान कोसळला. मराठ्यांनी स्वराज्याचा पहिला रणसंग्राम जिंकला, पण बाजी पासलकर सारखा वीर रणी पडला. त्याशी खासा खानाशी गाठ पडली. एकाच एकाने 25 जखमा करून ठार पडले. मग उभयतांकडील दळ आपले जागेस गेले. बाजी पासलकरांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यात सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. 24 मे इसवी सन 1673 इंग्रज वकील थॉमस निकल्स आणि शंभूराजांची भेट. सरनौबत प्रतापराव गुजर काकांनी हुबळीची इंग्रजांची वखार लुटल्यामुळे ते विलक्षण खवळले. त्यामुळे राजापूर आणि हुबळीच्या त्रुटीबाबत भरपाईची मागणी करण्यासाठी थॉमस निकल्स आला होता. पण शिवरायगडावर नसल्याने भेटीची परवानगी नाकारली. मात्र शंभूराजांना भेटण्याची परवानगी मिळाली. आजच्या दिवशी निकल्स रायगडावर आला असता रायगडाचे आणि शिवरायांचे जे वर्णन त्याने करून ठेवले आहे ते अतिशय सुंदर असून तो एक महत्त्वपूर्ण दस्तऐवज आहे. तो म्हणतो, 23 मे रोजी सकाळी आम्ही त्या उंच टेकडीवर गेलो. वाटेत दगडातच पायऱ्या खोदलेल्या आहेत. दरवाजावरील पायऱ्या देखील पक्क्या दगडात खोदलेल्या असून जेथे टेकडीला नैसर्गिक अभेद्यता नाही तेथे 24 फूट उंचीचा तट बांधलेला आहे. 40 फुटांवर लगेचच दुसरी भिंत बांधून हा किल्ला खूप अभेद्य बनवला आहे. अन्नाचा पुरवठा झाल्यास अल्पशी बंदीसह हा किल्ला सर्व जगाविरुद्ध लढू शकेल. पाण्याकरता मोठे तलाव असून पावसाळ्यात ते भरल्यावर पाणी पुरून उरेल. टेकडीच्या माथ्यावर मोठे सुंदर शहर वसलेले असून घरे सामान्य प्रतीची आहेत. अत्युच्च जागी शिवरायांचा चौसोपी वाडा असून त्याच्या मध्यभागी मोठी इमारत असून त्यात बसून ते कारभार पाहतात. पुढे निकल्स म्हणतो की, माझे म्हणणे पूर्ण ऐकून घेऊन सध्या महाराज गडावर नसल्याने आपले म्हणणे त्यांच्यापर्यंत खात्रीने पोहोचवीन असे आश्वासन शंभूराजांनी मला दिले. या आशयाचे वर्णन त्यांनी आपल्या रोजनिशीत करून ठेवले आहे. 24 मे इसवी सन 1685 औरंगजेब बादशहा अहमदनगरहून सोलापूरला पोहोचला. महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहा सळो की पळो करून सोडले होते. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांच्या मागे वेळ घालवण्यापेक्षा त्या दरम्यानच्या काळात आदिलशाही व कुतुबशाही तरी आपण गिळंकृत करू शकू, म्हणजे किमान सांगायला होईल की दोन्ही शाह्या औरंगजेब बादशहाने संपवल्या. हातात काही नसण्यापेक्षा हे निश्चितच बरे होते, कारण मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा कुठपर्यंत चालेल हे आता दस्तूर खुद्द औरंगजेब बादशहालाच उमजत नव्हते.
छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाचे मराठी साम्राज्य गिळंकृत करण्याचे मनसुबे लावले होते. दस्तूरखुद्द औरंगजेब बादशहा अहमदनगरहून कूच करून सोलापुरात दाखल झाला. 24 मे इसवी सन 1702 च्या एका पत्रानुसार बाळाजी पंत हे सरसेनापती धनाजी जाधवरावांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख येतो. अस्सल मोडीतले देवनागरीत रूपांतर पुढीलप्रमाणे: अज स्वारी राजेश्री बालाजी विश्वनाथ दिम्मत राजेश्री सेनापती ता मोकादमानी कसबा सासवड प्रा पुणे सुरू सलाम मया अलफ कसबे मजगूर पैकी खासदाना स्वार दिले स्वारी मजकूर देणे.